गोदा ते नर्मदा जी जलयात्रा निघाली आहे त्या यात्रेचं आज नेवासामध्ये स्वागत करण्यात आले, काय सांगा? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मोत्सव व त्रिशताब्दी सोहळा हा साजरा व्हावा ही संकल्पना राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची होती आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि आमच्या ताई यांनी एकत्रितपणे ही जबाबदारी जलसंपदा विभागावर दिली। कारण की ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जलसंवर्धनाच्या कामातून क्रांती घडवली, महाराष्ट्र आणि देशभरामध्ये पाण्याचं महत्त्व कळवलं, अशी एक त्रिशताब्दी सोहळ्याचा साजरा व्हावा ज्यांनी की एक संदेश पण समाजामध्ये गेला पाहिजे। या दृष्टिकोनातून माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील यांनी एकत्रितपणे जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपण या गोदा ते नर्मदा यात्रेचं नियोजन केलेलं आहे। मला विश्वास आहे की यात्रेच्या माध्यमातून पाण्याचं महत्त्व आणि जल संवर्धनाचा संदेश घेऊन महायुती सरकार हे प्रत्येक गावोगावी पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं कार्य हे प्रत्येक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्व महायुतीचे पदाधिकारी, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते करतील।